व्हॉट आर युअर सॅलरी एक्सपेक्टेशन हा प्रश्न प्रत्येक इंटरव्ह्यू विचारला जातो, पण कितीतरी कॅन्डिडेट्सला माहितीच नाही या क्वेश्चनला आन्सर कसं करायचं. याच्यामध्ये दोनच गोष्टी होतात, एक तर तुम्ही अंडरपेड राहता किंवा तुम्ही रिजेक्ट होता. या क्वेश्चनला आन्सर करते वेळेस कॅन्डिडेटचे दोन अप्रोच असतात. फर्स्ट अप्रोच म्हणजे एकदम हाय सॅलरी सांगणे, सेकंड अप्रोच म्हणजे जे काही कंपनी येते ते एक्सेप्ट करणे. हे दोन्ही अप्रोचेस रॉंग आहेत, कारण की हा सॅलरी निगोशिएट, तुम्हाला ती सॅलरी निगोशिएट करायची, समोरचा काय म्हणतोय ते मान्य नाही करायचं. त्यामुळे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार की आपण सॅलरी कशी निगोशिएट करू शकतो, कोणते सॅम्पल आन्सर्स आपण यूज करू शकतो आणि सॅलरी निगोशिएट करते वेळेस आपल्याला कोणती काळजी घ्यायची. तर चला, तर मी करिअर आचार्य आणि सुरू करत आजचा आपला व्हिडिओ. पहिली जी गोष्ट तुम्हाला करायची ते म्हणजे डू युअर रिसर्च. मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर जॉबसाठी किती सॅलरी दिली जाते याच्यावर पूर्णपणे रिसर्च करून जा. कोणत्या कंपनीमध्ये किती एक्सपिरियन्ससाठी किती सॅलरी देते हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. त्याच्या बेसिसवर तुम्ही निगोशिएट करू शकता. सेकंड थिंग आहे नो युअर वर्थ. तुम्ही जर स्वतःची किंमत करा तर जग तुमची किंमत करेल. हा सोपा नियम कॉर्पोरेटमध्ये चालतो. त्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची वर्थ माहिती पाहिजे. जर समोरचा खूप कमी सॅलरी तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला ती निगोशिएट करता आली पाहिजे. जर समोरचा जी सॅलरी सांगतोय ती तुम्ही एक्सेप्ट करताय, तुम्हाला स्वतःची वर्थ माहिती नाही सॅलरी, त्यामुळे स्वतःची वर्थ समजून घ्या. तुमच्यामध्ये ते स्किल्स आहेत आणि त्याची व्हॅल्यू झालीच पाहिजे, मी लक्षात ठेवा. सेकंड थिंग म्हणजे सेट युअर टार्गेट रेंज. आता तुम्ही रिसर्च केलं की मार्केटमध्ये पर्टिक्युलर जॉबसाठी पर्टिक्युलर एक्सपिरियन्ससाठी किती सॅलरी दिली जाते. आता तुम्ही स्वतःची वर्थ पण समजून घेतली, त्याच्यावर तुमची एक टार्गेट रेंज ठरवा की एवढी सॅलरी मला मिळाली पाहिजे. ती रेंज असू, पण ती नेहमी रेंजमध्ये ठेवा. म्हणजे 3 लाख ते 4 लाख याच्यामध्ये कुठे तुम्हाला सॅलरी मिळाली पाहिजे. 3 लाखाच्या खाली सुद्धा नाही आणि 4 लाखाच्या वर मी ओव्हर एक्सपेक्ट सुद्धा करणार नाही. त्यामुळे तुम्ही माइंडमध्ये क्लिअर राहता तुम्हाला किती सॅलरी हवी होते आणि जी सॅलरी रेंज तुम्ही ठरवणार त्याच्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट राहा आणि एकदम पॉझिटिव्ह राहा. कोणताही न्यूनगंड मनामध्ये ठेवू नका की मी जेवढी सॅलरी मागितली तर समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल, तो मला जज करेल का. समोर जो HR किंवा रिक्रुटर बसलेला आहे त्याचं एक्सपेक्टेशन असं आहे की तुम्ही नेगोशिएट करावं आणि तुम्हाला नेगोशिएट करता येतं की नाही हे सुद्धा तो बघणार आहे. जर तुम्ही सेल्स किंवा मार्केटिंग प्रोफाइलमध्ये जाताय तुम्हाला नेगोशिएशन आलंच पाहिजे. जर तुम्ही स्वतः सॅलरीसाठी नेगोशिएट नाही करू शकले तर कंपनीच्या बाजूने जेव्हा तुम्ही क्लायंट समोर जा तेव्हा कशी नेगोशिएट करा. त्यामुळे सॅलरी नेगोशिएशन हा सुद्धा तुमच्या परीक्षेचा भाग असू शकतो. त्यामुळे नेगोशिएट तुम्हाला करता आलंच पाहिजे. किमान एक सॅलरी नेगोशिएशन करण्याचा प्रयत्न करा. आता हे होतं की इंटरव्ह्यूच्या आधी मी काय करावं. आता इंटरव्ह्यू जेव्हा तुमच्या सीटवर बसला, समोर HR बसलाय किंवा रिक्रुटर बसलाय किंवा मॅनेजर बसलाय, तेव्हा तुम्ही कसं निगोशिएट कराल याबद्दल आपण पुढे आता बोलूया. आता जेव्हा इंटरव्ह्यू तुम्हाला हे विचारेल व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन, तेव्हा कधी हे सांगू नका की सर मला 3 लाख पाहिजे किंवा 4 लाख पाहिजे. नेहमी तुम्ही एक रेंज ठरवली त्याच्याबद्दल बोला. तुम्हाला काय ते असं होतंय सर आय एम एक्सपेक्टिंग समथिंग अराउंड 3 to 4 lakhs पर ॲनम. म्हणजे मी एक रेंज सांगतो, मी 3 ते 4 लाख एक्सपेक्ट करतो. याच्यामध्ये कुठेही मला चालेल, मला 3 लाखाच्या खाली नाही चालणार किंवा मी ओव्हर एक्सपेक्ट सुद्धा करत नाही 4 लाखाच्या वर. त्यामुळे इंटरव्ह्यूने जर मला ऑफर केली तर तुम्ही काउंटर ऑफर नीट त्याला करू शकाल, तुम्ही रेंजमध्ये बोलताय. त्यामुळे नेहमी रेंजमध्ये गोष्ट जी तुम्हाला लक्षात पाहिजे तुम्ही लाजू नका. समोरचा इंटरव्ह्यू मला कसा जज करेल, मी एवढी सॅलरी मागितली तो मला काही ती ओरडेल का, हे मनात बिलकुल आणू नका. तुम्ही नेगोशिएटच करताय सॅलरी, त्यामुळे थोडीशी लाज साईडला ठेवून तुम्ही मागा. इंटरव्ह्यूकडे एक आस्क करा. इंटरव्ह्यूच्या ऑफर आहे काउंटर ऑफर द्या, तरच तुम्हाला जी सॅलरी एक्सपेक्टेड आहे ती तुम्हाला मिळेल. थर्ड जी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इंटरव्ह्यू म्हणतो यू आर एक्सपेक्टिंग टू हाय, म्हणजे तुम्ही जी एक्सपेक्ट करताय सॅलरी ती खूप जास्त आहे. लगेच सॉरी म्हणू नका. तुम्ही हेच त्याला सांगा माझ्याकडे हे स्किल्स आहेत, माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी अमाऊंट सांगतोय. म्हणजे तुम्हाला जस्टिफाय सुद्धा करता आलं पाहिजे. तुम्ही जर सॅलरी जी मागताय ती तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे. माझा एज्युकेशन बॅकग्राऊंड, माझे स्किल सेट, माझा एक्सपिरियन्स यांच्यामुळे ती सॅलरी एक्सपेक्ट करतो हे तुम्हाला कन्व्हिन्सिंगली समोरला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला समोरला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की जी सॅलरी मी मागतोय ती एकदम वर्थ आहे, माझ्याकडे हे स्किल सेट आहे म्हणून मी ही सॅलरी मागतोय. आणि त्यांना या कन्व्हिन्सिंग प्रोसेस त्यांना हे सुद्धा सांगा की तुमच्या स्किल्सने कंपनीला कसा फायदा होईल, कारण की इंटरव्ह्यू नेहमी कंपनीच्या बाजूने असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सांगायचंय जर मी तुमच्या कंपनीमध्ये आलो तर तुमचा कसा फायदा होईल. कारण मी नेहमी म्हणतो इंटरव्ह्यू इज नॉट अबाउट यू, इंटरव्ह्यू इज ऑलवेज अबाउट हाऊ द जॉब अलाइन्स विथ यू. म्हणजे इंटरव्ह्यू तुमच्याबद्दल नसतो, इंटरव्ह्यू याच्याबद्दल आहे की जे जॉब रिक्वायरमेंट आहे त्याला तुम्ही अलाइन कसे करताय, तुम्ही त्या जॉबचे योग्य कसे आहात हे तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे स्वतःचा फायदा सांगण्यासोबत समोरच्या व्यक्तीचा म्हणजे समोरच्या कंपनीचा सुद्धा फायदा सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इंटरव्ह्यू कन्व्हिन्स होईल की जर त्यांनी तुम्हाला एवढी सॅलरी दिली
तर तुम्ही एक चांगले परफॉर्मर त्यांच्यासाठी असाल आणि कंपनी लॉंग टर्म मध्ये फायद्यामध्ये राहील. आता नेक्स्ट गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची, डोंट बी टू रिजिड. खूप जास्त हट्टीपणा सुद्धा करू नका. कुठे थोडं कॉम्प्रोमाइज करता आलं तर ते सुद्धा करा. जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळणार असेल तर थोडंफार कॉम्प्रोमाइज करा. थोडंफार म्हणजे तुमचे एक्सपेक्टेशन समथिंग अराउंड 3 लाख आहे आणि समोरचा इंटरव्ह्यू म्हणतो 2.8 लाख तुम्हाला परिणाम देईल, तर कुठे ते नेगोशिएट, तर कुठे कॉम्प्रोमाइज करायला सुद्धा तयार राहा. जर तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला मिळणार आहे, तुम्हाला एक्सपोजर चांगलं मिळणार आहे इंडस्ट्रीमध्ये, तर थोडं मागे एक पाऊल टाकायला काही हरकत नाहीये. सेकंड थिंग आहे, फक्त सॅलरी जी असते त्याच्यावर कधी फोकस ठेवू नका. याच्यावर सुद्धा फोकस राहा की तुम्हाला बोनसेस कोणते मिळत आहेत, तुम्हाला नवीन अलाउन्सेस कोणते मिळत आहेत. खूप साऱ्या कंपन्या हाऊस अलाउन्स देतात, ट्रॅव्हल अलाउन्स देतात किंवा मग चाइल्ड एज्युकेशन अलाउन्स देतात. असे खूपसे अलाउन्सेस देतात. जर तुमची सॅलरी वाढवायला कंपनी तयार नाहीये, ते अलाउन्सवर निगोशिएट करा. कोणते तुम्ही अलाउन्स मला द्याल, मला हेल्थ इन्शुरन्स तुम्ही द्याल का, किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स द्याल का. माझं जर खूपच लांब आहे तर मला ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्ही देऊ शकता का, किंवा माझं स्वतःचं घर या शहरात नाहीये तर मला तुम्ही हाऊस रेंट अलाउन्स देऊ शकता का, किंवा मी दुसऱ्या शहरातून या शहरात येणार आहे सो मला रिलोकेशन अलाउन्स मिळेल का. या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू सुद्धा या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू सोबत बोला. मग तुम्ही फक्त सॅलरीवर निगोशिएट करू नका, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सुद्धा निगोशिएट करा. कारण की सीटीसी आणि इनहँड सॅलरी यामध्ये खूप मोठा फरक असतो आणि याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं 3 लाख जर माझा सीटीसी आहे म्हणजे वर्षाला माझी जर सॅलरी आहे तर 25,000 रुपये प्रत्येक महिना माझ्या हातात येणार आहेत. असं नसतं. त्याच्यात काही डिडक्शन्स असतात, काही अलाउन्सेस असतात, वेगळ्या पीएफ डिडक्शन्स असतात, बरेचसे डिडक्शन्स त्याच्यामध्ये असतात. याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत कारण की हा टॉपिक खूप जास्त वास्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण नंतर बोलूयात. पण आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, सॅलरीचं निगोशिएट करते वेळेस फक्त सॅलरी जी मिळणार आहे त्याच्यावर तुम्ही विचार नका करू. बाकीचे अलाउन्सेस काय असणार, बोनसेस काय असणार, किंवा तुम्हाला दुसऱ्या काय सुविधा मिळणार आहेत याच्यावर सुद्धा इंटरव्ह्यू सोबत नेगोशिएट करा. आणि असा अप्रोच कधीच ठेवलं पाहिजे. माझ्या खूप साऱ्या कंपनी माझी वाट बघताय, खूप सारे कॅन्डिडेट्स असा सुद्धा अप्रोच ठेवतात की तुम्ही मला जॉब नाही दिला चालेल, तुमच्यासारख्या कितीतरी कंपन्यांमध्ये मी जाऊ शकतो आणि इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. हा अप्रोच सुद्धा ठेवू नका. जर कंपनीची ऑफर करते चालेल, तुम्हाला नाही पटत आहे तर मग तुम्ही तिथून निघून जाऊ शकता, पण शांतपणाने. खूप जास्त ॲरोगेंट बिहेवियर ते ठेवू नका. खूप जास्त फॉर्मल सेटिंग इथे असते, त्यामुळे सॅलरी नेगोशिएट करते वेळेस तुम्ही असं म्हणू शकता मी थोडा विचार करून तुम्हाला कळवतो, पण तोंडावर मी हा जॉब करणार नाही. खूप साऱ्या कंपन्यांची वाट बघतायत, माझ्याकडे हे स्किल्स आहेत, माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे, दुसरी कोणती तरी कंपनी स्पेशली तुमचे कॉम्पिटिटर्स मला जॉब देतील, एवढे हाय सॅलरी देतील, असं म्हणू नका. तुम्हाला नसेल पटत तुम्ही नाहीच तर म्हणू नका, म्हणू शकता मी विचार करून सांगतो तुम्हाला, असा सुद्धा तुम्ही अप्रोच ठेवू शकता. तर या होत्या काही गोष्टी सॅलरी नेगोशिएशन मध्ये. सॅलरी तुम्ही कशी नेगोशिएट करू शकता किंवा समोरच्या, किंवा तुम्ही काय टिप्स लक्षात ठेवून सॅलरी नेगोशिएशन जाऊ शकता. तर या टिप्सच्या सहाय्याने तुम्ही अंडरपेड कधी राहणार नाही याची तुम्ही काळजी घेऊ शकता आणि तुमची एक्सपेक्टेड सॅलरी समोरच्या कंपनीला कशी घेऊ शकता याबद्दल सुद्धा आपण बोललो. तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या त्या मित्रासोबत शेअर करा जो सुद्धा इंटरव्ह्यूज देतोय किंवा इंटरव्ह्यू नियर फ्युचरमध्ये देणार आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी करिअरला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फॉलो करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.